निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जी ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या युवकांना, गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच ब्रीद विद्यार्थ्यांच्या समोर, समाजातल्या विविध घटकांच्या समोर परत एकदा नव्यानं घेऊन जाण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून, जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध शाखांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं करत आहोत. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. एक शिक्षण संस्थाचालक म्हणून आपण ज्ञानदानाचं काम करत असताना, शिक्षण देत असताना आमच्या संस्थेचं जर तुम्ही ब्रीद वाक्य पाहिलं तर बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, या शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बलाचं आणि बुद्धीचं काम हे तर चांगल्या पद्धतीने होतच असतं, परंतु एक शिक्षण संस्थाचालक म्हणून आपली एक बांधिलकी या नात्यानं हे सद्विचारसुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिले पाहिजेत. ते देण्यासाठी, ते विद्यार्थ्यांकडनं करून घेण्यासाठी अत्यंत विविध कार्यक्रमांचे एक आयोजन आणि नियोजन संस्थेच्या माध्यमातून संवेदनशीलपणानं मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं, हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या समोर वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय. हे सगळं विद्यार्थ्यांच्या समोर पोहोचवत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून त्यांना पाहिजे अशी गोष्ट त्या ठिकाणी घ्यावी आणि त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं, हाच एक प्रामाणिक प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत आहोत. आज ज्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलतोय, गेल्या वर्षी ज्या वेळेला अत्यंत कोरोना हा पीकवरती होता, ज्या वेळेला एकही कार्यक्रम घेता येत नव्हता, ज्या वेळेला मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा कोणतेही उत्सव, सण, वार हे कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नव्हत्या, त्याचे कार्यक्रम घेता येत नव्हते, त्यावेळेसला एक ऑनलाईनचं फॅड, एक इंटरनेटचा वापर, एक ऑनलाईन एज्युकेशन हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जगाच्या समोर त्या ठिकाणी ते आलं. आणि ते आल्यानंतर त्यावेळेला एक असाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आंबेडकरांची जी जयंती आहे ही सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनंच कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचा प्रयत्न, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून मागच्याच लॉकडाऊनमध्ये आपण गेल्या वर्षी त्या ठिकाणी पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 30-35 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. आणि आज आपण 14 एप्रिल 2022 आपण दुसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचं त्या ठिकाणी आयोजन हे त्याच्यामध्ये करत आहोत. 15 एप्रिल 2022ला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री डॉक्टर उमरानी सर हेही आपल्याला त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. त्यांचा विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री सक्षमीकरण या विषयाचे त्यांचे विचार या विषयावरती ते बोलणार आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या आज मनाला समाधान वाटलं पाहिजे की जे मी ब्रीद दिलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आज ते ब्रीद कुठंतरी सत्यामध्ये उतरतंय आणि हे उतरवणारे हे युवकच आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्रातले युवक आहेत असा एक अभिमान हा त्या ठिकाणी त्यांना वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं काम हे आपल्याकडनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर N.S. उमराणी
शैक्षणिक प्रशासकीय कार्यात योगदान देतानाच संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य करणारे डॉक्टर NS उमराणी यांची प्रगल्भता सीमित करणारी आहे. अध्यापन, संशोधन आणि औद्योगिक अनुभवांची त्यांची वाटचाल प्रेरणादायी राहिली आहे. डॉक्टर उमराणी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे या गावातील. त्यांचा जन्म 1 जून 1961 रोजी झाला. वाणिज्य शाखेतून शैक्षणिक करिअर घडवित असतानाच त्यांनी PhD साठी ग्राहक चळवळ हा विषय निवडला. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर 5 वर्षे एअर इंडियाच्या लेखा विभागात नोकरी केली. नंतर ते बार्शी येथील सुलाखे वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक होते. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयातही त्यांनी 14 वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. अकाउंटन्सी हा त्यांच्या अध्यापनाचा विषय आहे. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू म्हणून कार्यरत असले तरी अध्यापन आणि संशोधन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थ्यांनी PhD तर 6 विद्यार्थ्यांनी MPhil पूर्ण केले आहे. एंटरप्रेन्योरशिप, मार्केटिंग, बँकिंग या विषयातील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शैक्षणिक कार्याच्या अनुषंगाने त्यांनी मॉरिशस, सिंगापूर, थायलंड, UK, इजिप्त, चीन अशा देशांनाही भेट दिल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन उमराणी यांना विविध संस्थांनी सन्माननीय सदस्यत्व दिले आहे. विद्यार्थी सहाय्यक समिती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी त्यांनी आपल्या अनुभवातून महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणाऱ्या NAAC बोर्डवरही ते कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक व संचालकांच्या नियुक्ती मंडळावरही त्यांनी काम केले आहे. शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळेच त्यांची विद्यापीठातील कारकीर्द विद्यार्थीभिमुख राहिली आहे. त्यांच्या या कार्यास जाधवर इन्स्टिट्यूटकडून मानाचा सलाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलणं हा एक अतिशय आनंदाचा विषय. 11 एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती. या 2 महामानवांच्या जयंत्या एकाच महिन्यात येतात. ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांच्याबद्दल बोलायला मिळणं, त्यांच्या विचारांबद्दल बोलायला मिळणं ही एक फार मोठी संधी असते. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं काही विचार मांडत असताना मला माझाच कुठेतरी गौरव झाला अशी भावना मनामध्ये आहे. अशी भावना मनामध्ये असण्याचं कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून वागावं कसं, बोलावं कसं या संबंधीचं स्वच्छ दिशादर्शन बाबासाहेबांनी भारतीयांना केलं. त्यांच्या संपूर्ण विचारसरणीकडे, त्यांच्या कार्याकडे, त्यांच्या चळवळीकडे पाहताना एक सूत्र लक्षात येतं, एक मूल्य लक्षात येतं, एक चिरंतन ठेवा समोर दिसतोय आणि तो चिरंतन ठेवा अतिशय
समाधानकारक, अतिशय आनंददायी आणि प्रत्येक भारतीयाचं मन उन्नत करणारं असं ते मूल्य आहे. म्हणून बाबासाहेबांच्या विषयी बोलणं म्हणजे फार मोठा समाधानाचा भाग आहे. ते मूल्य असं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 अंगांनी माणूस म्हणून जगू शकतो. त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याला समतेनं वागवलं पाहिजे. एवढंच नव्हे तर समाजामध्ये बंधुभाव असावा आणि प्रत्येकाला न्यायपूर्ण पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे नेहमी त्यांच्या व्याख्यानामध्ये बोलत असताना सहजपणे एका अतिशय महत्त्वाच्या वाक्याचा उल्लेख करतात आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते वाक्य आहे गौतम बुद्धाचं. बुद्ध असं म्हणाले, सामान्य जनासाठी आणि किंबहुना सर्वांसाठी म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे समजावून सांगत असताना एक छोटंसं उदाहरण म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. बुद्ध असं म्हणाले, छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये अतिशय स्वच्छंदपणे चिवचिवते. डॉक्टर आह साळुंखे म्हणतात, हे महावाक्य आहे, भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये महावाक्य आहे. या वाक्यामध्ये स्वातंत्र्याचं महत्त्व, समतेचं महत्त्व, बंधुतेचं महत्त्व आणि न्यायतत्वाचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. हे एकदा मान्य केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनाकडे, त्यांच्या विचारधारेकडे, त्यांच्या चळवळीकडे पाहणं, अभ्यास करणं थोडंसं सोपं जातं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर तिघांना, 3 महान व्यक्तींना ते गुरु मानत आले. गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. या तिघांच्या विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव आहे. ते माझ्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांनीच दाखवलेला उजेड मी माझ्या प्रयत्नांमधून, माझ्या चळवळीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही त्यांची भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकरांनी एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. ते म्हणजे समाजातील स्त्रियांचं स्थान. आज माझ्या बोलण्याच्या ह्या सगळ्या टप्प्यामध्ये माझा रोख स्त्रियांच्या प्रश्नाविषयी, स्त्रियांचं केलेलं प्रबोधन या संबंधी मी थोडक्यात त्यांनी मांडलेले विचार, यावर मी माझं आकलन थोडक्यात मांडणार आहे. ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती चांगली होते, तो समाज उन्नत होतो, तो समाज पुढे जातो, किंबहुना तो देश वैभवाच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो.
या विचारावर त्यांची ठाम श्रद्धा होती. मला विशेषतः आज या व्याख्यानाच्या निमित्तानं त्यांच्या 4 भाषणांचा उल्लेख करायचा आहे आणि माझ्या व्याख्यानाचं तेवढंच मी आजचं हे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. 27 डिसेंबर 1927ला बाबासाहेबांचं झालेलं भाषण आणि खास स्त्रियांसाठी. त्या सभेला बाबासाहेबांना पाहण्यासाठी स्त्रियांनी फार मोठी गर्दी केली होती. केवळ पाहण्यासाठी. बाबासाहेब दिसतात कसे, बाबासाहेब बोलतात कसे, हे प्रचंड आकर्षण बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये स्त्रियांच्या मनामध्ये. त्यावेळेला बाबासाहेबांनी खास करून त्या स्त्रियांना सांगितलं, तुम्ही आज सभा संपल्यानंतर, अधिवेशन संपल्यानंतर थांबा, तुमच्याशी मला बोलायचं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलं स्त्रियांसाठी ते अतिशय महत्त्वाचं. देशाच्या कल्याणासाठी, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांची पायाभरणी आणि या तत्वाचा उद्घोष होण्याच्या दृष्टीनं त्यांचं ते भाषण, किंबहुना 4ही भाषणं, ज्या भाषणाचा मी उल्लेख करणार आहे ते अतिशय महत्त्वाची आहेत. बाबासाहेब असं म्हणतात, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात, छोट्या असतात, मोठ्या असतात. त्या अडचणी सोडवायच्या असतील तर घरातील नवरा आणि बायको, स्त्री आणि पुरुष दोघांनी एकत्रित त्या समस्या, घरच्या समस्या सोडवायच्या असतात, प्रपंचाच्या अडचणी. त्या पद्धतीनं भारतीय समाजाच्या म्हणून ज्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत, ते प्रश्न खऱ्या अर्थानं मूळ स्वरूपामध्ये मूलगामी पद्धतीनं, अत्यंत मजबूत पद्धतीनं ते प्रश्न सोडवायचे असतील तर भारतातील स्त्रिया आणि पुरुष या दोघांनी मिळून ह्या समस्या सोडवायच्या आहेत. इथे बाबासाहेब स्त्रियांच्या खांद्यावर सुद्धा जबाबदारी टाकतात. ते असं म्हणतात, अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हा स्त्रियांचा आहे, हा केवळ पुरुषांचा नाही. त्याचं कारण असं सांगतात, ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे बघा, तुम्ही आम्हाला जन्म दिला, तुम्ही स्त्रियांनी, पण काय झालं? अहो, आम्हाला अतिशय निकृष्ट असं जीवन जगावं लागतं. आमची सावलीसुद्धा लोकांना नकोशी आहे. तुम्ही जन्म दिला, पण आमचे हाल बघा. आम्हाला जनावरापेक्षा अतिशय निकृष्ट समजलं जातं. ह्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही आम्हाला जन्म दिला, आमचे हाल बघा, आमची सावली ह्यांना मान्य नाही. जनावरापेक्षा निकृष्ट जीवन आम्हाला जगावं लागतं. हे ठाऊक असताना तुम्ही आम्हाला जन्म दिलात. हे कुठेतरी तुम्ही विचार करा, काय तुमच्याकडे कमी आहे? इतर सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, इतर वर्णांमधील, इतर जातींमधील, त्यांच्या इतकं शील तुमच्याकडे आहे, त्यांच्या इतकं चारित्र्य तुमच्याकडे, किंबहुना इतर समाजातील स्त्रियांपेक्षा तुमचं मनोधैर्य मोठं आहे. असं असून सुद्धा आमचा जन्म हे पाप का ठरावं? याचा कुठेतरी विचार करा. मग हा कलंक कोण धुवून काढणार? हा कलंक धुवून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. एक इशारा देतात बाबासाहेब तळमळीनं, प्रचंड ताकदीनं, संतापातून. हे बघा, हा कलंक तुम्हाला जर पुसता येत नसेल तर
प्रजा उत्पत्ती बंद करा, जन्म देणं बंद करा अपत्यांना, दोन्हीपैकी एक करा. एक तर प्रजा उत्पत्ती बंद करा, नाहीतर हा कलंक पुसून टाका. फार मोठी जबाबदारी स्त्रियांच्यावर बाबासाहेब सोपवतात. एक विश्वास आणि स्त्रियांचं महत्त्व समाजातलं ते अधोरेखित होतं. पण त्याला सोल्युशन देतात बाबासाहेब पुढे जाऊन. बाबासाहेबांची धाटणी बघा, बाबासाहेबांचं बोलणं बघा, बाबासाहेबांचं समुपदेशन बघा, बाबासाहेबांचं भावना व्यक्त करणं, त्यांची शैली पहा, स्टाईल बघा. तुम्ही एक काम करा, हे जुन्या ज्या चालीरीती आहेत ना, गलिच्छ जुन्या, त्या सोडून द्या. तुमची जी लुगडी नेसण्याची पद्धत आहे ना, ती बदला. इतर समाजातील, इतर जातीतील, सवर्ण जातीतील स्त्रिया ज्या पद्धतीनं लुगडी नेसतात त्या पद्धतीनं लुगडी नेसा. आणि तुमच्या हातामध्ये, गळ्यामध्ये जे कथलाचे आणि चांदीचे दागिने आहेत ना, ते फेकून द्या. त्या दागिन्यांवर तुम्ही कोण आहात हे लक्षात येतं समाजाला. स्वच्छ राहा. आणि दागिने वापरण्याची हौस असेल ना, थोडं का होईना सोनं घ्या. शक्य असेल हे कथलाचं आणि चांदीचे दागिने फेकून द्या. मेलेल्या जनावराचं मांस खाणं हे अतिशय निकृष्ट असं काम आहे. घरातल्या पुरुषांना सांगा हे बंद करा. आणि अतिशय महत्त्वाचं बाबासाहेब सांगतात, मुलींना शिक्षण द्या. मुली खूप महत्त्वाच्या आहेत, पिढी घडवतात. एखादी मुलगी घरातली ती शिकायला लागली, ती वाचायला लागली, ती गाऊ लागली आणि उन्नत अशा प्रकारचा विचार करायला लागली, तर पुढे जाऊन ती ज्यांना जन्म देईल त्या मुलांचं जीवनसुद्धा अतिशय सुंदर आणि सोन्यासारखं होऊ शकतं. बाबासाहेबांचं मराठीवर अतिशय सुंदर असं प्रभुत्व होतं. इंग्रजी ते फरडे वक्ते होते, सुंदर इंग्रजी लिहायचे, हिंदी उत्तम होतं, अनेक भाषांवर पाली प्रभुत्व होतं. परंतु मातृभाषा त्यांची मराठी. मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व. संतांचं साहित्य वाचलेलं, विचारवंतांचं साहित्य वाचलेलं, मराठी भाषेचे सुंदर असे संस्कार त्यांच्यावर झाले होते. मुलींना का शिकवा हे सांगत असताना बाबासाहेब एक अतिशय सुंदर आणि सोप्या अशा म्हणीचा वापर करतात. खाण तशी माती. खाण सुंदर असेल तर तिथे माती पण सुंदर असणार आहे. संतांनी सुद्धा हे सांगितलं, कोंबाची लवलव सांगे भूमीचे मार्दव. म्हणून मुलींना चांगलं शिक्षण द्या. ह्या सगळ्या भाषणाचा इम्पॅक्ट म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा स्त्रिया आपापल्या गावाकडे मैलोन मैल चालत जाण्यासाठी निघाल्या, त्यांचा पेहराव बदलला होता. हातातले, गळ्यातले कथलेचे, चांदीचे दागिने फेकून दिले होते आणि लुगडी नेसण्याची पद्धत त्यांनी बदलली होती. त्यांच्या भाषणाचा परिणाम असा झाला, तिथल्या एका कचरापट्टीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तिथल्या झाडूवाल्या नोकरीचा राजीनामा पण दिला. मला स्वाभिमानानं चांगल्या पद्धतीनं काम करायचं. हे कुठेतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. स्त्रियांच्या एकंदरीत कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या महत्त्वाबद्दल बाबासाहेबांना ठाम विश्वास होता. अजून एक भाषण त्यांचं अतिशय सुंदर, 14 ऑगस्ट 1931. वास्तविक ते 15 ऑगस्टला राऊंड टेबल परिषदेला जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी स्त्रियांच्या समोर त्यांचं एक भाषण झालं. त्या भाषणाचा आत्मा होता स्वावलंबी लढा कसा द्यायचा. स्वावलंबी, स्वतःच्या पायावर, आपली साधनं वापरून, आपले विचार वापरून, आपली बुद्धी वापरून, आपली ताकद वापरून कोणावर विसंबून राहता एक लढा कसा उभा करता येईल हे सांगत असताना स्त्रियांना असं सांगितलं बाबासाहेबांनी, बघा, घरोघरी पुरुषांना त्यांना त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाची जाणीव करून द्या. हे तुम्हीच करू शकता, हे तुमचंच काम आहे.
त्यांचं काम काय, त्यांचं कर्तव्य काय, त्यांची जबाबदारी काय, त्यांनी कशी नीतिमत्ता ठेवावी, ह्या संबंधीची जाणीव देण्याचं काम तुमचं आहे. व्यसनांपासून पुरुष कसे अलिप्त राहतील हे तुम्ही बघा, हे तुमचं काम आहे. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन स्त्रियांना बाबासाहेब करतात. हे सगळं सांगत असताना कोणत्याही विघातक कृत्याकडे तुमच्या घरातील पुरुष जाणार नाहीत यांची काळजी तुम्ही करा, आणि वेगळं काय घडत असेल तर त्यांना परावृत्त करा. अशा प्रकारचा संदेश बाबासाहेब स्त्रियांना त्या भाषणाच्या माध्यमातून देतात. हे विलक्षण आहे, हे महत्त्वाचं आहे. 16 जून 1936 हेही अतिशय महत्त्वाचं स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आकलन, प्रबोधन आणि जाणीव जागृती या दृष्टीनं बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते भारताच्या एकंदरीत प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं हे भाषण आहे. त्या सभेमध्ये देवदासी, मुरळ्या, पोतराज, वाघे दलित समाजातील जे अतिशय वंचित, तळागाळातील आणि निकृष्ट जीवन ज्यांच्या वाट्याला आलं होतं अशा लोकांची ही सभा होती. संख्या 500 इथपर्यंतच होती, परंतु बाबासाहेब अतिशय खुश होते. संख्या जरी कमी असली तरी ज्या पद्धतीनं त्या दिवशी बाबासाहेबांच्या भाषणाच्या पूर्वी देवदासी, मुरळ्या, पोतराज, वाघे यांच्यापैकी काही लोकांनी मतं व्यक्त केली आणि त्यांनी निर्धार केला होता, आम्ही आता हे जे टाकाऊ जीवन आहे ना फेकून देणार आहोत आणि धर्माच्या नावाखाली अनैतिक रीतीनं जे आम्ही पोट भरून घेण्याचं काम करतो ते बंद करणार आहोत आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी आता आम्ही कटिबद्ध आहोत. हे भाषण ऐकल्यानंतर काही भाषणं झाली, बाबासाहेबांना खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं. त्यानंतर ते बोलायला उभे राहिले, त्याने आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं. असं म्हणाले, बघा जगामध्ये आजूबाजूला काय चालू आहे ते बघा. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, ज्या पद्धतीनं जग पुढे जात आहे आणि आपण कुठे आहोत ह्याचं निरीक्षण करा, अवलोकन करा, विचार करा. आणि ज्या जीवनामध्ये समता आहे, बंधुता आहे, स्वाभिमान आहे, अशा प्रकारचं आदर्श जीवन जगण्यासाठी काय करता येईल. धर्मांतरासाठी फार मोठी तयारी झाली आहे. धर्मांतर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला हे सगळे व्यवसाय सोडून द्यावे लागतील. हे लांछन आहे, हे दुर्गंधित आयुष्यक्रम आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. आणि तुम्ही जर करणार नसाल तर माझ्याबरोबर तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. तुमचं मन, शरीर, वाणी स्वच्छ होऊन चांगलं काम निवडून जर माझ्याबरोबर येणार असाल तरच तुम्ही धर्मांतरासाठी लायक आहात, अन्यथा माझ्याबरोबर तुम्ही येऊ नका. ते असं म्हणाले, स्त्री जात समाजाचा अलंकार आहे, हे आपण लक्षात घ्या. हे लाजिरवाणं जिणं कुठेतरी बंद झालं पाहिजे. हे सांगत असताना त्यांनी महाभारतातील बाबासाहेबांचा रामायण, महाभारत यांचा फार मोठा अभ्यास, व्यासंग होता. द्रौपदीचं उदाहरण देतात. दुर्योधनला त्यांनी काय उत्तर दिलं होतं, अनीतीच्या मार्गाने मला राजमहालामध्ये राहणं पसंत नाही, कितीही कष्ट पडो, परंतु नीतीच्या मार्गाने मला वनवास अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यावेळेला दुर्योधन म्हणाले, ह्या मूर्ख लोकांबरोबर तू का जातेस, सुंदर कांती आहे, दिसायला सुंदर आहेस, कशाला तू वनवास निघाल. त्यावेळेचं उत्तर, द्रौपदीचं उत्तर तुम्ही स्त्रियांनो लक्षात घ्या. आणि ह्या व्यवसाय सोडत असताना मी कुठल्याही प्रकारचं आश्वासन देणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब कुठल्याही प्रकारचं रोजगाराचं आश्वासन देत नाहीत. स्वाभिमानी व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा, तुम्ही स्वतः विचार करा आणि तुमच्या बुद्धीला, शरीराला, मनाला आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी जे काम करणं शक्य ते काम करा आणि हे बंद करा.
म्हणून ह्या भाषणाकडे मला विशेषतः तुम्हा सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. सामाजिक प्रबोधनाच्या या सगळ्या चळवळीमध्ये हे 16 जून 1936चं भाषण अतिशय महत्त्वाचं आहे. हा स्त्रियांच्याच संदर्भामध्ये आपण बोलत असल्यामुळे अजून एका भाषणाचा उल्लेख मी करीन. ते भाषण बाबासाहेबांचं 20 जुलै 1942 नागपूरमध्ये झालेलं भाषण. स्त्रियांच्या संघटनेवर प्रचंड असा विश्वास बाबासाहेब व्यक्त करतात. स्त्रियांचं संघटन झालं पाहिजे, स्त्रियांनी स्वतः चळवळ उभी केली पाहिजे, त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जीवनाच्या सर्व उन्नत क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं पाहिजे आणि त्यांची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होईल, देशाची प्रगती होईल असं त्या भाषणामध्ये म्हणतात. मुलांना जरूर शिक्षण द्या आणि हे शिक्षण देत असताना एक अतिशय महत्त्वाचं बाबासाहेब सांगतात, तुमच्या मुलांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा जागृत करा, त्यांना ॲम्बिशियस बनवा, त्यांना सांगा तुम्ही मोठे होणार आहात, पराक्रमी होणार आहात, धुरंधर होणार आहात आणि काहीतरी सुंदर संपन्न असं काहीतरी तुमच्या हातून नक्की घडणार आहे, अशा प्रकारची प्रेरणा तुमच्या मुलांना द्या. आणि लग्नाची घाई करू नका असंही बाबासाहेब सांगतात. कारण लग्नाची घाई म्हणजे आर्थिक अडचण. खूप लहान वयामध्ये लग्न झालं तर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असते आणि खूप अपत्य होऊ देऊ नका असंही बाबासाहेब सांगतात. आणि आपल्याला जी परिस्थिती मिळाली त्यापेक्षाही चांगली परिस्थिती आपल्या मुलाबाळांना देण्यासाठी म्हणून कटिबद्ध व्हा, कारण आपली ही जबाबदारी आहे. आणि स्त्रियांना असंही सांगतात बाबासाहेब, प्रत्येक स्त्रीनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि हे करत असताना प्रत्येक स्त्री ही पतीची मैत्रीण आहे, पार्टनर आहे. इथे समतेचा संदेश बाबासाहेब सहज देतात. इक्वल आहात. मैत्री करत असताना, मैत्रीण म्हणून वागत असताना कुठेही गुलामगिरीच्या तावडीमध्ये जाऊ नका. गुलामगिरी नाकारा. जे पटत नाही त्या गोष्टींना स्पष्टपणे नाकार. कुठल्याही बाबतीत गुलामगिरी मान्य करू नका. आणि शेवटपर्यंत बाबासाहेबांनी स्त्रियांना जो संदेश दिला, त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून जो संदेश दिला, त्या सगळ्याचं सार असं आहे समतेचा आग्रह. आणि बाबासाहेब समतेचा आग्रह करतच शेवटपर्यंत त्यांनी लेखन केलं, भाषणं दिली, विचार व्यक्त केले आणि अतिशय शेवटचं सुंदर काम म्हणजे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी भारतीयांना दिली. परंतु भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये जे सुरुवातीला जे पहिलं वाक्य आहे, आम्ही भारतीय, वी इंडियन्स, म्हणजे ही राज्यघटना ही आमची आहे, आम्ही लिहिलेली आहे, ती आमच्यासाठी आहे आणि त्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुद्धा आमचीच आहे आणि आमच्याप्रती ही राज्यघटना आम्ही समर्पित करीत आहोत. जगातल्या अनेक राज्यघटना कुठं राणीला, राजाला, देवाला, आकाशातील देवतांना अर्पित केलेल्या आहेत, परंतु भारतीय राज्यघटना मात्र भारतीय लोकांना अर्पित आहे. भारतीय लोकांनी स्वतःला ती अर्पित केलेली आहे. ह्यामध्ये सुद्धा स्वाभिमान, समता आणि बंधुतेचा, मूल्याचा जयघोष स्पष्टपणे दिसतो. म्हणून आपण सर्वांनी मिळून बाबासाहेबांचे विचार आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि आपल्या एकंदरीत कृतीमधून आपण अवलंब करूयात. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. मला अत्यंत आनंद होतो की या व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे तज्ज्ञ
सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, वकील क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अशा अनेक लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचावेत, वेगवेगळे पैलू लोकांना माहीत व्हावेत, हा या व्याख्यानमालेचा आणि त्याच्या मागचा उद्देश आहे. ही व्याख्यानमाला आयोजित करताना सर्व व्याख्याते यांचे संस्थेच्या वतीने मी आभार मानतो. टेक्निशियन ज्याने ऑनलाईन ही प्रक्रिया राबवली, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्व श्रोते फार मोठ्या प्रमाणावरती याला साथ देत आहात. आपलेही सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.